आणि एक बातमी आहे ठाकरे बंधूंसंदर्भातली। राज ठाकरे उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आले। तर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट झालेली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली। तर 40 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। त्याआधी राऊतांच्या घरी कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्र होते। राऊतांच्या घरचा कार्यक्रम आटोपल्यावर राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत गुप्तता पाळण्यात आली। नियोजित नसताना राज ठाकरे थेट उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी पोहोचले। 40 मिनिटं ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। तर 2:30 वाजता राज ठाकरे मातोश्रीवर गेले आणि 3:10 राज ठाकरे मातोश्री बाहेर पडले। तर ठाकरे बंधूंची पुन्हा भेट झालेली आहे। 3 महिन्यातील 5वी भेट ठाकरे बंधूंची। तर 2 वेळा राज ठाकरे हे मातोश्रीवर आलेले आहे। ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत अधिकचा तपशील पाहूयात। राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली। राऊतांच्या घरातील कार्यक्रमानंतर राज ठाकरे थेट उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत गुप्तता पाळली गेली आहे। 40 मिनिटं ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। नियोजित नसताना राज ठाकरे थेट मातोश्री निवासस्थानी पोहोचले। राज ठाकरे हे 2:30 वाजता मातोश्रीच्या आत गेले आणि त्यानंतर 3:10 बाहेर आले। राज उद्धव भेटी दरम्यान कोणतेही इतर नेते उपस्थित नव्हते। याआधी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते। ठाकरे बंधूंनी गणेशोत्सवात एकमेकांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतलं होतं। गणेशोत्सवानंतर देखील उद्धव ठाकरे राज ठाकरेंमध्ये ठाकरे यांच्या घरी गेले होते। ठाण्यातल्या वाढत्या भ्रष्टाचार, ठाण्यातला पाण्याचा प्रश्न आणि ठाण्याचा ट्रॅफिकचा प्रश्न या विषयावर सर्व विरोधक एकत्र येऊन जन आंदोलन उभं करण्याच्या बाबतीतले होते। महायुतीत जायचं, युतीत जायचं या बाबतीतले सर्वस्वी अधिकार हे सन्माननीय राजसाहेबांच्या, राजसाहेब जो आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करणारी लोक आहोत। आणि या भेटीवर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी फोनवरून दिलेली प्रतिक्रिया ऐकूयात। मला वाटतं 2 भाऊ एकत्र येणे ते वाईट नाही, कारण एवढी वर्ष उद्धवजी ठाकरे साहेबांना भावाची आठवण नव्हती, कधी त्यांची आवश्यकता वाटली नाही। परंतु चांगलं आहे जर या निमित्तानं कुटुंब एकत्रित होत असेल तर आपल्या सगळ्यांना निश्चितपणे आनंद होतो, तशी आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे। आणि आज उद्धवजी ठाकरे साहेबांची राजकीय गरज त्या ठिकाणी आहे, म्हणून ते सारखं राज ठाकरे साहेब सोबत येणार आहेत अशा प्रकारचं वक्तव्य करतायत। आता राज ठाकरे साहेबांकडून अजून त्या ठिकाणी युती होणारच आहे, आम्ही करतोय असे काही स्पष्ट संकेत तरी त्या ठिकाणी दिसत नाहीत। आणि याच भेटीबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे। पाहूयात। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेट म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंची भेट। आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी थेट मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी तब्बल अर्धा तास चर्चा केल्याची माहिती समोर आलेली आहे। आणि अशाच प्रकारची भेट जी आहे ती यापूर्वी म्हणजे उद्धव ठाकरेंचा वाढदिवस ज्या दिवशी होता त्या दिवशी राज ठाकरे हे स्वतः मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी गेले होते। गेल्या 5 महिन्यातली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ही 5वी भेट आहे। इतकंच नव्हे तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी दोन्ही पक्षांमध्ये अर्थातच दोन्ही बंधूंमध्ये
संभाव्य युतीची चर्चा सुरू आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। तर दुसरीकडे दसरा मेळाव्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणादरम्यान आम्ही दोन्ही भाऊ एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आज झालेल्या मातोश्रीच्या भेटीमध्ये नक्कीच राजकीय चर्चा झाली, यामध्ये काही दुमत नाहीये। मात्र हे बंधू, दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते त्यांची युती कधी घोषित करतायत याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांतसह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई।